अभिमानाची आणि स्वाभिमानाची क्रीडा स्पर्धा म्हणून ओळखली जाते तीच क्रीडा स्पर्धा या ठिकाणी सज्ज होते. समोर आहे पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. नक्कीच प्रशांत याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. समोर आहे प्रथमेश पारकर. आता मात्र पंकज कुठली चूक करत नाहीये आणि झेल टिपला जातोय. प्रथमेश पारकर नक्कीच जीवनदान मिळालं होतं त्यानंतर मात्र या ठिकाणी पंकज झेल टिपलो. प्रशांत आचरेकर चांगली फलंदाजी तर नक्कीच केली आणि तेवढीच चांगली गोलंदाजी सुद्धा आपल्या संघासाठी करतोय तो प्रशांत आचरेकर. नवीन फलंदाज जातोय आर्यन धुळे. आर्यन धुळे नावाचा फलंदाज. आर्यन धुळे नावाचा हा फलंदाज डावखुरा फलंदाज आहे. पाहायचंय कारण की आपण पाहिलं आजच्या दिवसामध्ये पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा डावखुरा फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा प्रशांत आचरेकर. मोठा फटका आर्यन याचा फटका फसतो. पंकज पुन्हा एकदा वारंवार दुसरा झेल टिपतोय तो पंकज. प्रशांत आचरेकर खरोखरच आजचा दिवस हा प्रशांतचा असेल. 2 चेंडूवरती 2 झेल या ठिकाणी टिपतायत प्रशांत आचरेकर. खरोखरच नक्कीच कुणकेश्वराचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी आहे आणि तशीच चांगली फलंदाजी आणि तेवढीच चांगली गोलंदाजी आपल्या संघासाठी करतोय तो प्रशांत आचरेकर. माफ करा वाड्याचा हा खेळाडू महेश वाडेकर आणि प्रशांत आचरेकर हे 2 खेळाडू वाडा या रिजन मधून या ठिकाणी सज्ज होत आहेत खेळण्यासाठी. मोठा फटका पाहायचा पुन्हा एकदा फटका फसलाय महेश या ठिकाणी आणि या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक प्रशांत आचरेकर याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. काय गोलंदाजी आपण 2 सामने पाहिले. अक्षरशः फलंदाज तुटून पडत होते गोलंदाजांवरती. त्यानंतर सामन्यामध्ये थोडासा ट्विस्ट येतोय आणि गोलंदाज थोडासा या ठिकाणी हावी फिरतोय. प्रशांत आचरेकर या स्पर्धेमधली पहिली हॅट्रिक या ठिकाणी संपादन करतोय. महेश वाडेकर या ठिकाणी